वेड असलेल्या शब्दाला आज प्रेम म्हणता येईल. प्रेम आहे ते जे आपण वेड्यासारखं एकमेकांवर करतो तेच प्रेम आहे. तुझ्या प्रेमात वेडं होऊन जगायला आवडते मला. काळजी हे प्रेमाचं दुसरंच रूप आहे. प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते, ते आजन्म असतं. स्वतःच्या आयुष्यातील जगात एकदा वेडं होऊन बघा. आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरून वर्तमान काळ जगतो. वाटलं होतं समजेल तुला, पण आज कळलं तुला समजलंच नाही कधी माझं प्रेम. साऱ्या दुनियेचा अनुभव घेऊन मन जेव्हा एकटं पडतं, दाटलेल्या अंधारात रडतं, घुटमळतं एकांतात. दररोज तुला पाहावं या डोळ्यांनी आणि प्रेमात पडावं क्षणोक्षणी. शुक्राच्या चांदण्यासारखी तुझ्या चेहऱ्याची चमक दिसावी. पहाटेच्या वेळी अलगद डोळ्यांसमोर तू प्रखरतेनं यावी. शेवटच्या पानावर लिहिलेलं तुझं नाव खऱ्या आयुष्यात येईल का माहिती नाही, पण वहीच्या पानावर असलेलं तुझं नाव कायमस्वरूपी आयुष्यात असेलच. स्वतःच्याच प्रेमात पडायला आवडतंय मला. बेधुंद होऊन जगायचं, पण स्वतःच्या अस्तित्वासाठी. मन मनानेच बोलतं, विशेष म्हणजे ते खरं बोलतं. डोळ्यांची आस हल्ली डोळ्यांनी पाहता सुद्धा येत नाही. कला ही जन्मतः असते आपल्यात, पण आपण मात्र तिचा उगम होऊ देत नाही. जोपर्यंत आयुष्यात आपण हार मानत नाही तोपर्यंत आपण हरलेले नसतोच. लाजाळू आहे, पण असं नाही की सगळंच आश्चर्यकारक असेल. ठराविक अंतरावर सुद्धा पूर्ण विराम हा लागतोच. बरीच लोक आहेत ते म्हणतात की ओळखलंय तुला, अरे पहिलीच चूक केलीस तू, ओळखायला फार वेळ लागेल. बहुतांश प्रमाणात आपण वर्तमान काळात राहत नसतोच. भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्येच आपण रमतो. आपली माणसं म्हणून काही प्रत्येक वेळी गृहीत धरू नका. नकळत आपण विचारांच्या गर्दीत एकदम एकटेच राहतो. प्रत्येक वेळेस संवाद पुरेसा नसतो. बदल करायचा असेल तर स्वतःपासून करा. न बोलताही आपण खूप काही बोलून जातो. तू मन आहेस माझं, तू श्वास आहेस माझा, तू जग आहेस माझं, तू आयुष्य आहेस माझं. आनंद देता येतो हो, दुःख मात्र नाही. मनात रुतून बसलेली व्यक्ती ही खूप स्पेशल असते.